काल आपण हे घेतलं होतं त्याचं एक 2 मिनिटामध्ये रिव्हिजन करूत आणि याचा पुढचा पार्ट जो आहे तो घेऊत आपण. आता याच्यामध्ये फास्ट सांगा मला की याचे इक्वेशन काय काय असतील. हा एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, इथं मी काही लाईन काढला तर त्या लाईनचं इक्वेशन काय, आणि हे पॅरलल लाईन्स आहेत. आता ही जी लाईन आहे ते पॅरलल टू वाय ॲक्सिस आहे. ह्या लाईनचं इक्वेशन काय असेल? एक्स इज इक्वल टू, ही लाईन पॅरलल आहे वाय ॲक्सिसला, वायला संबंध नाही त्याचा. ही लाईन कुणाला इंटरसेक्ट करेल? एक्सला. कुठं? -3 मध्ये. एक्स इज इक्वल टू -3 या लाईनचं इक्वेशन आलं. ह्या लाईनचं, ही लाईन एक्सला इंटरसेक्ट करेल कुठं? 2 मध्ये. सो एक्स इज इक्वल टू 2. ही लाईन इंटरसेक्ट करेल 5 मध्ये. सो एक्स इज इक्वल टू 5. ठीक आहे. नंतर ही आडव्या लाईनचं सांगा. ही जी लाईन आहे ती इंटरसेक्ट करेल वायला कुठं? 0.5 मध्ये. सो वाय इज इक्वल टू आलं 3.5. खालचं वाय इज इक्वल टू 1 असेल. याचं वाय इज इक्वल टू -3 असेल. ठीक आहे. एक शेवटचा क्वेश्चन याच्यावरतीच. मला हे 3 ग्राफ काढून सांगायचे आहेत. वाय प्लस 1 इज इक्वल टू 0 आहे. दुसरा ग्राफ आहे एक्स इज इक्वल टू 2/3 किंवा 3/2. आणि तिसरा ग्राफ आहे 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. 2y 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. ज्याच्यामध्ये एक्स वाय दोन्ही येत नाहीत. बघा बघ, असं डायरेक्ट इक्वेशन आपल्याला काढता येते. जर असं आलं कोणतं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 आहे किंवा एक्स प्लस 5 इज इक्वल टू वाय आहे, असे जे क्वेश्चन असतात ज्या इक्वेशनमध्ये एक्स वाय दोन्ही आहे, एक्स वाय दोन्ही आहे, त्याला डायरेक्ट ग्राफ काढता येत नाही. पण ज्याच्यामध्ये फक्त इथे एक्स वायच आहे, ह्याच्यामध्ये एक्स नाही, ह्याच्यामध्ये फक्त एक्सच आहे, वाय नाही, ह्याच्यामध्ये फक्त वाय आहे, एक्स नाही, असं जर सिंगल सिंगल व्हेरिएबल असलेले असले की डायरेक्ट ग्राफ येते त्याचं, काहीच करायची गरज नाही. पण जिथं दोन दोन येतात, समज 2x 2x प्लस वाय इज इक्वल टू 4 आहे, एक्स वाय दोन्हीही एकाच इक्वेशन मध्ये आले, एक्स वाय दोन्हीही एकाच इक्वेशन मध्ये आले, तर मग ह्याचा टेबल काढून आपल्याला ग्राफ काढावा होते. हे एकाच इक्वेशनचा ग्राफ काढण्यासाठी आपल्याला एक एक ग्राफ लागते. पण ह्याच्यामध्ये कसं वेगवेगळे इक्वेशन आपण काढू शकतो. आता मला ह्याचे ग्राफ काढायचे आहेत. कसं काढणार याचा ग्राफ? तर काय करायचं, आपल्याला काय माहित आहे, एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू असं पाहिजे. मग तसा फॉर्मॅट तयार करायचा याचा. मला ह्याला काय केल्यावर त्याच्यासारखं तयार होते, ह्याला पुढे घेऊन जा. वाय इज इक्वल टू किती येते? -1 येते. मग वाय इज इक्वल टू -1 कुठं लाईन येईल त्याची? आडवी येईल का उभी येईल? आडवी येते. वाय इज इक्वल टू -1 म्हणजे एक्सचा संबंध नाही त्यांना. ठीक आहे. फक्त वायला इंटरसेक्ट करणार आहे त्यानं, आणि कुठे इंटरसेक्ट करणार आहे? -1 मध्ये. मग वायला -1 मध्ये इंटरसेक्ट करणार म्हणजे अशी आडवी लाईन काढावं होते मला. आणि ही जी लाईन आहे ती तुझी काय असेल? वाय इज इक्वल टू -1 असेल. आणि ह्याचं एक्स इज इक्वल टू 3/2. 3/2 कुठं आहे आता इथं? आता हे जसं वाय इज इक्वल टू आलं तसं एक्स इज इक्वल टू आहे. मग हे एक्स ला इंटरसेक्ट करणार आहे. कुठे इंटरसेक्ट करणार आहे? 3/2 मध्ये. 3/2 म्हणजे पॉईंट मध्ये काढायला 3/2. 3 ला 2 भागाला 1.5 येते. म्हणजे हे 3/2 म्हणजेच काय? एक्स इज इक्वल टू 1.5 आहे. मग 1.5 कुठं आहे? एक्स एक्स इज इक्वल टू एक्सला 1.5 मध्ये इंटरसेक्ट करणार आहे. मग उभी येईल का आडवी येईल? उभी येणार आहे. फक्त एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट करणार आहे. 1.5 मध्ये इंटरसेक्ट करणार आहे. मग आपण फक्त 1.5 मध्ये इंटरसेक्ट करणारे काढू तिथं. ह्या लाईनचं इक्वेशन काय तुझं? ह्या लाईनचं इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू 3/2. जसं प्रश्नामध्ये सांगितलं तसंच दिसतं. आता ह्याचं 2y प्लस 1 इज इक्वल टू 0 आहे. हा बरं ते पडदा लाव सगळंच. उठून लाव, उठून नीट. किती येते? 2y प्लस 1 इज इक्वल टू 1. किती येते? अगोदर ह्याला त्याच्यासारखं करा. 2y ला 2y घ्यायचं, प्लस 1 पुढे गेले काय होते? -1 होते. हे 2 मल्टिप्लायचं डिवाइड मध्ये घेऊन जायचं. y इज इक्वल टू -1/2. सो y इज इक्वल टू किती आला आहे? -0.5 येते. 1 ला 2 भाग केल्याचं हाफ येते, 0.5. मग -0.5 कुठं असणार आहे? कुठं? y इज इक्वल टू आहे म्हणजे काय येणार आहे? आडवं येणार आहे. आणि कुठं येणार आहे ते? -0.5 म्हणजे 0.5 मध्ये इंटरसेक्ट करणार आहे ना, निगेटिव्ह साईडला, खालच्या साईडला. मग इथे काढा. ही जी साईड आहे, ही जी लाईन काढलो आपण, ते लाईनचं इक्वेशन काय आहे तुझं? हे या लाईनचं इक्वेशन 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. जे क्वेश्चन मध्ये दिलं तेच काढायचं. अशी तुम्हाला काय म्हणते? ड्रॉ किंवा ड्रॉ लाईन्स ऑफ इक्वेशन किंवा इक्वेशन ऑफ लाईन्स ऑन द ग्राफ म्हणते.
म्हणजे ह्याचे जे तुला ग्राफ येणार आहेत ते एकाच ग्राफवरती काढा म्हणून सांगते. मग असं तुला कॉम्प्लिकेशन देण्यासाठी असे क्वेश्चन देते. त्याचं कन्वर्जन करता आलं पाहिजे आणि त्याचं ग्राफ काढता आलं पाहिजे. येईल का करता येईल? प्रॉब्लेम सेटमध्ये आहेत, प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत, त्यावेळेस आपण सोडवतो. तरी हे सांगायचं राहिलं होतं म्हणून हे सांगितलं. आता दुसरं एक आहे, एक शेवटचा पॉईंट, हा धडा संपून जाते आपला. डायरेक्ट आता फक्त प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट सोडवायचे. एक शेवटचा पॉईंट काय, तर मला ग्राफ काढायचे वेळ असा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4चा. आणि दुसरा एकाच ठिकाणी दोन ग्राफ काढतो मी. दुसरा काढायचे मला 2x मायनस वाय इज इक्वल टू समज काहीतरी 5y. ह्या दोघांचा ग्राफ काढायचे, त्याचा पण काढायचे, याचा पण काढायचे. मग आता काढायचं कसं, तर मला ह्याच्यासाठी असा टेबल काढावं ते, याच्यासाठी पण मला असं टेबल काढावं ते, आणि त्या टेबलमध्ये व्हॅल्यू शोधावं लागते मला. हे खरं तर 10वीचा भाग आहे. 10वीला हा पहिल्या धड्यामध्ये आहे ग्राफिकल मेथड म्हणून. इथं पहिले एक्स घ्यायचं, इथं दुसरं वाय घ्यायचं, आणि इथं आपण सगळे कोऑर्डिनेट लिहित आहोत. इथं एक्स कॉमा वाय घ्यायचं. तिथं पण सेम, पहिले एक्स, दुसरं वाय, आणि इथे लिहायचं एक्स कॉमा वाय. ठीक आहे. आता पहिल्याचं येते तुम्हाला, पहिल्याचं डायरेक्ट काढू शकता तुम्ही, इक्वेशन तयार करायची गरज नाही. समजा मी एक्सची किंमत 1 ठेवलो, एक्सची किंमत 2 ठेवलो, एक्सची किंमत 3 ठेवलो, तर वायची किती किती येते बघा. एक्सची किंमत जर मी 1 ठेवलो तर 1 अधिक किती केल्यावर 4 होते, 3, म्हणजे इथे येते 3. जर असा अवघड जात असेल, असा अवघड जात असेल तर काय करायचं सांगतो. हे वायला वाय ठेव, 4ला 4 ठेव, हे याच्यासमोर काय नाही म्हणजे प्लस एक्स आहे, पुढे गेले काय होते, मायनस एक्स होते. मग आता हे तुझं काय झालं, एक इक्वेशन तयार झालं. ठीक आहे. मग आता व्हॅल्यू ठेव. ही एक्सची किंमत कुठून आली, 1 2 3 माझ्या मनाने घेतलो, काहीही ठेवा तुम्ही, 100 ठेवू नका. कारण आपल्या ग्राफमध्ये व्हॅल्यू किती बसतात, जास्तीत जास्त -5 बसलेले, 6 बसलेले, वर किती भेटलेले 5, खाली -5, म्हणजे +5 ते -5च्या दरम्यान असले पाहिजेत. सगळे आलेले व्हॅल्यू हे त्याच्यामध्ये असावेत. नाहीतर मी इथं 11 12 13 घेतलो, इथं 11 घेतलो, इथं 12 घेतलो, इथं 13 घेतलो, मग खाली काय येतं, इथं जर समज मी 11 घेतलो तर 4 मधून 11 गेले किती राहतात, -7 राहते. ठीक आहे. मग कोऑर्डिनेट किती आला, इथे येते -7 येते, -7 आला. मग 11 कॉमा -7, आता 11 कॉमा -7 माझ्या ग्राफवर आहे का. मग त्याच्यामुळे अशा व्हॅल्यू घ्यायचं की ज्या आपल्या ग्राफवर बसावं, भेटावं आपल्याला कुठेतरी ते. नाहीतर मग आपली मित्राची वही चिटकावायचं आणि ते 11 पर्यंत घेऊन जायचं. त्यानं अर्धा भाग घरला घेऊन जाते, आपण अर्धा भाग घरला घेऊन यायचं. जमते का तसं, तसं तर आवडते आपल्याला, आहे की नाही. सांगा किती येते उत्तर याचं. जर हे एक इथे ठेवलं, एक इथे ठेवलं तर 4 मधून 1 गेलं किती राहते, 3, म्हणजे वायची किंमत आली 3, म्हणजे 1,3 पहिला कोऑर्डिनेट भेटला. दुसरा, जर मी 2 इथे ठेवलं तर 4 मधून 2 गेले किती राहतात, 2, म्हणजे 2,2 दुसरा कोऑर्डिनेट भेटला. जर मी 3 इथे ठेवलं तर 4 मधून 3 गेले किती राहते, 1, म्हणजे 3,1 पहिला कोऑर्डिनेट, म्हणजे तिसरा कोऑर्डिनेट भेटला. चला उत्तर संपलं त्याचं. पहिलाचा ग्राफ कसा काढतात ते काढून दाखवतो मी तुम्हाला लगेच इथे. बघा इकडे आपण ग्राफ घेतो, ऍक्सिस काढतो मी इथं, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस वगैरे ते. नंबर द्या त्याला, 0 1 2 3 4 5 6, -1 -2 -3 -4 -5. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. पहिला कोऑर्डिनेट सांगा कुठे येते, 1,3 कुठे येते, एक्स ऍक्सिस वर 1, वाय ऍक्सिस वर 3, पहिल्या क्वाड्रंट मध्ये येते. मग एक्स ऍक्सिस वरती पहिला 1 नंबरचा मुलगा कुठे येत आहे, आणि वाय ऍक्सिस वरती 3 नंबरचा मुलगा येत आहे. मग हे दोन्ही एकमेकांना कुठे भेटतील, या पॉईंट मध्ये भेटणार आहे तिथं. मग या पॉईंटचं नाव आहे 1,3. दुसरा पॉईंट शोधा कुठे, 2,2, एक्स ऍक्सिस वर 2, वाय ऍक्सिस वर 2, म्हणजे इथे येते. हा पॉईंट असेल तुझा 2,2. तिसरा पॉईंट 3,1, एक्स ऍक्सिस वर 3, वाय ऍक्सिस वर 1, इथे येते. किती असेल, 3,1. झालं. या तिघामधून पण जाणारी काय करायचं, लाईन काढायचं, आणि ती लाईन जी असेल या तिघामधून जाणारी काढलेली, त्याच लाईनचं इक्वेशन आहे, म्हणजे त्याच लाईनला आपण म्हणतो
ते वरचं इक्वेशन किती एक्स प्लस वाय, त्याला दोन्ही साईडला जाणारी काढायचं. आणि ही जी लाईन काढला तुम्ही, ह्या लाईनचं इक्वेशन आहे, कुठे लिहू आता, इथं इथे लिहितो, एक्स प्लस वाय इज इक्वल टू आहे 4. झालं, त्या लाईनचा ग्राफ तयार झाला. एवढ्यालाच तुम्हाला मार्क भेटतात. काय करायचे, इक्वेशन वरून टेबल काढायचं, ग्राफ काढायचं, उत्तर संपलं. आता मला खालच्याचं काढायचे. किती आहे, 2x मायनस वाय इज इक्वल टू 5y. मग आता काय करा, मायनस वायला मायनस वाय ठेवा, 5ला 5 ठेवा, आणि हे जे प्लस 2 आहे त्याला पुढे घेऊन जावा, -2 होते. किती येते बघा आता, एक्सची व्हॅल्यू तुमच्या मनाने घ्यायची, 1 2 3 काही घ्या. मग आता बघा, जर इथे मी 1 ठेवलं तर किती येते उत्तर, 2 1 जा 2, 2 येते. 5 मधून 2 गेले किती राहतात, 3. पण इकडे मायनस आहे ना, म्हणजे -3 उत्तर. जे आलं त्याला उलट साईन द्यायचं, कारण मायनस. आता 2 इथे ठेवलं किती येते, 2 2 जा 4, 5 - 4 आन्सर किती येते, 1. मग +1 आलं, इकडलं मायनस पुढे जाते, म्हणजे किती येते, -1. ठीक आहे, कोऑर्डिनेट लिहा, 1, -3 आलं. दुसरं किती आलं, 2, -1 आलं. तिसरं बघा किती येते, बघा आता 3 इथे ठेवलं किती येते, 3 2 जा 6, 5 - 6 आन्सर किती येते, -1. इकडं -y आहे, तिकडं -1 आहे, मायनस मायनस कॅन्सल झालं, 1 येते. 3, 1. ठीक आहे, 3, 1. आता लिहा ही व्हॅल्यू कुठे कुठे येते, 1, -3 कुठे येणार आहे, एक्स ॲक्सिस वर 1, वाय ॲक्सिस वर -3 इथे येते. हा असेल तुझा 1, -3. दुसरं 2, -1, एक्स ॲक्सिस वर 2, वाय ॲक्सिस वर -1 हे येते, 2, -1. तिसरं 3, 1, एक्स ॲक्सिस वर 3, वाय ॲक्सिस वर 1 ऑलरेडी काढलेले आहे तिथं, त्याला काही डबल काढायची गरज नाही. आता ह्या तिघांमधून पण जाणारी लाईन काढ, मी पट्टी ठेवायचं आणि या तिघांमधून पण जाणारी लाईन काढायची सरळ, तिन्ही पॉईंट मधून जावं त्यांना, दोन्ही साईडला वाढवायचं त्याला. आणि ही जी लाईन आहे, या लाईनचं इक्वेशन काय आहे इथलं, 2x - y इज इक्वल टू किती असेल, 5. संपलं उत्तर. मग हे ग्राफ काढा म्हणलं की हे 3-3 मार्काला क्वेश्चन येतात असले. तसे क्वेश्चन हे 2-3 ओळीचे एकत्र असले की मग 2-3 मार्काला विचारते, एक लाईन 1 मार्काला विचारते जवळपास. दोन्ही समजले का नाही. हे टाईप मध्ये इक्वेशन असेल म्हणजे फक्त एकच नाव आलं एक्स किंवा वाय, तर मग पॅरलल टू एक्स ॲक्सिस किंवा पॅरलल टू वाय ॲक्सिस असते. पण एखाद्या क्वेश्चन मध्ये दोन्ही आलं एक्स वाय, तर मग ते काय असतात, एक लिनियर इक्वेशन टाईप मध्ये येते आणि त्याच्या असं तिरकस लाईनी येतात. पॅरलल येत नाही त्याच्यासारखं सरळ किंवा आडव्या किंवा उभ्या, ते वाकड्या लाईनी येतात. ठीक आहे. आता ह्याच्या उलटी स्टेप जी आहे ती उलटी स्टेप तुम्हाला नवी नाही, 10वीला बी नाही. आपण कसं, मी काय म्हणलं, ही लाईन आहे, ठीक आहे, ही लाईन आहे, आणि ह्या लाईनचं इक्वेशन किती आहे म्हणल्यावर तुम्ही सांगू शकत होता एक्स इज इक्वल टू किती आहे, -3, कारण एक्सला ते -3 मध्ये इंटरसेक्ट करायला. पण मी असं विचारलं ह्या लाईनचं इक्वेशन काय, तर ते इक्वेशन काढायचं कसं हे 11वीला आहे. असं जर तिरकस लाईनी असतील अशा, ते काढण्याच्यात पुन्हा तिथं 10 पद्धती आहेत त्याच्या, 2 पॉईंट फॉर्म आहे, स्लो पॉईंट फॉर्म आहे, वगैरे वेगवेगळे आहेत तिथं. पण ते 11वीला आहे, तो आताच भाग नाही आपला. आपल्याला 10वीला परत हे शिकायचे. फक्त इथे कसं असणार, 2x + 3y बरोबर काहीतरी असणार, फ्रॅक्शन मध्ये असणार, थोडा अवघड प्रश्न याच्यामध्ये करणार. हे 10वीची ग्राफिकल मेथड आहे आणि तेच तुम्हाला 9वीला इंट्रोडक्शन दिले. तेवढे हे अवघड असे प्रश्न देणार नाहीत. x + y = 4, x - y = 5 असे सिंपल क्वेश्चन असतात. पण एखादा क्वेश्चन तुम्हाला अवघड भेटा म्हणून इथं 2x केलं. ठीक आहे, हे दोन्ही काढायचे लवकर. चलो, हेच की बघा, हे टेबल कळालं नाही म्हणते ते ना, काय करायचं, मी या 2x ला पुढे घेऊन गेलं, -2x झालं. ठीक आहे. मग आता x ची किंमत माझ्या मनाने घेतलो, 1 2 3, x ची किंमत 1 इथे ठेवलं, 2 1 जा 2, 5 - 2 केल्यावर किती येते, 3 येते. म्हणजे काय येणार आहे, -y = 3 येणार आहे. पण आपल्याला y काढायचे, त्याच्यामुळे हे मायनस पुढे दिलं, y ची किंमत -3 आली. तसं जर आपण 2 इथे ठेवलं, 2 2 जा 4, 5 - 4 किती येते, 1 येते. म्हणजे -y = किती आलं, 1 आलं. हे मायनस पुढे दे, y ची व्हॅल्यू -1 आली. आणि इथं 3 जरी इथे ठेवलं तर 5 - 6 -y = -1 येते. मग दोन्ही साईडचं मायनस मायनस कॅन्सल झालं, 1 आलं. मग 1, -3 इथं लिहायचं, 2, -1 इथं, 3, 1 इथं, आणि हे पॉईंट इथं काढायचे आणि लाईन काढायची. काढा लवकर चला.